तर माझं नाव बघा, मी आज विनोद जाधव सोलापूरवरून आज आयुर्वेद सल्लागार आहे. तर आज आपण सोलापूरमध्ये मॅडमना भेटलो होतो 2-3 महिन्यापूर्वी. तर त्यांना आपण काय ट्रीटमेंट दिले, कशावरती आपण त्यांना ट्रीट केले नाही, कोणत्या आजारातून ते ठीक झाले ते आपण त्यांना विचारणार आहोत. तर मॅडम आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझे नाव श्रीमती आशा तुकाराम वानरे. अच्छा, कुठं कार्यरत होता मॅडम, काय सर्व्हिस? मी जिल्हा परिषद मध्ये बाल कल्याणला होते. अच्छा, जिल्हा परिषद मध्ये बाल कल्याण मध्ये तिथे ते त्या विभागामध्ये कार्यरत होते. मॅडम रिटायर झाले होते. तर मॅडम काय हेल्थ इश्यू होता आपल्याला? बालकाचे आरोग्य आहार. अच्छा अच्छा. नाही, आता तुम्हाला कशासाठी आम्ही उपचार दिला होता? काय शुगर वगैरे केली? माझी शुगर होती 260. अच्छा. तर मॅडमला शुगर होता आणि शुगरमुळे मॅडमला काय झाली होती, पायाला जखम झाली होती. विशेष म्हणजे पायाला जखम झाल्यानंतर मॅडमला भरपूर सोलापुरातले ट्रीटमेंट घेतले मॅडमनी. त्या जखमेमुळे मॅडमला पायाचे बोट तुम्ही पाहू शकता, काही पायांचे त्यांचे असे बोट कट केलेले आहेत. पलीकडचा सुद्धा अंगठा कट झालेला होता. तर त्याच्यानंतर त्यांचं ते पलीकडचं जिथं अंगठा कट झाले तिथून निम्म पाय कट करावा लागला असता जेव्हा मी पाहायला आल्यानंतर. पण नंतर आपण काय केलं, आपल्याकडे असलेले काही आयुर्वेदिकचे आपण ट्रीटमेंट दिलं, असे संजीवनी सिरप वगैरे दिलं. तर त्यातून मॅडमला 1.5 ते 2 महिन्यामध्ये मॅडम कव्हर झालात का तुम्ही? हो. हा, 1.5 ते 2 पूर्णपणे ते मॅडमला 1.5 ते 2 महिन्यामध्ये मॅडमचं आहे असं हो क्रीम पण आपण दिलेलं होतं त्याच्याबरोबर. त्याच्यातून मॅडम बघा 1.5 ते 2 महिन्यामध्ये पूर्णपणे रिकव्हर झालेले आहेत. बघा, अशा पद्धतीने जर कोणाला गँग्रीन वगैरे असेल, जखम असेल, कशाची जखम असू द्या, शुगरमुळे एखादी अवयव कट करावा लागत असेल तर तसं न करता आपण आयुर्वेदामधून ठीक होऊ शकतो. त्यासाठी संपर्क करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.